तर नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन महत्त्वपूर्ण असे अपडेट घेऊन आले होते। हे महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे ते संपूर्ण माहिती करून घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल आता सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तिथून पुढे नवीन महाराष्ट्रातील योजनांविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत कोणकोणते अपडेट आहेत ते आपण पाहायला सुरू करूयात। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, सर्वात पहिलं जे अपडेट आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या राज्यातील उत्तम प्रतिसाद मिळत आहे। तर या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज ज्यांनी केले आहेत ते या ठिकाणी काय दिलेलं आहे की मराठीमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत। पात्र महिलांचे जे मराठीत भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील। तर या ठिकाणी बरेच कमेंट होत्या की ज्यांनी काय मराठीमध्ये अर्ज केलेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी, मराठीमध्ये ज्यांनी काय अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज या ठिकाणी रिजेक्ट होणार आहेत किंवा बाद होणार आहेत असे या ठिकाणी काही चर्चा सुरू होती। पण या ठिकाणी क्लिअर झालेलं आहे की ज्या महिलांनी या ठिकाणी मराठी भाषेमध्ये अर्ज केलेले आहेत, मराठीमध्ये अर्ज केलेले आहेत, हे जे अर्ज आहेत ते ग्राह्य धरले जातील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। याचा काही विषय नाही। कोणीही महाराष्ट्रातील कोणत्याही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मराठीमधून अर्ज केले असतील तर ते या ठिकाणी मंजूर होणार आहेत, त्याची काही काळजी करायची गरज नाही, या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। तर तुम्हाला संपूर्ण बातमी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो की या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। तर या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत। पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील। मराठीतील अर्ज नामंजूर होणार नाहीत अशी महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर पहा, मंत्री तटकरे म्हणाल्या की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता, परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे। त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत। मराठीत अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत। त्यानंतर पहा खाली काय आहे, तर त्यानंतर मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजीमध्ये भाषित करावे लागतील अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे। अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचे ठिकाणी मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितलेले आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही सविस्तर बातमी समजली असेल की ज्या काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या काही महिलांनी अर्जदारांनी या ठिकाणी मराठीमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना या ठिकाणी पुन्हा इंग्रजीमध्ये भरायची गरज नाही असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। या ठिकाणी अर्ज जे आहे ते मंजूर होण्यास सुरुवात झालेलं आहे। कोणकोणत्या या ठिकाणी महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत काय आहे तर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरती अपडेट पाहू शकतात। मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात कोणता अपडेट आहे तर पहा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे। तर या योजनेचा जे लाभ आहे देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे। या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलेच्या बँक खात्यात ₹1 जमा होईल। जमा होणारा हा ₹1 लाभार्थ्याचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला व बालविकासाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी केले आहे। तर मंत्री तटकरे म्हणाल्या की या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदाराच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे। त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी ₹1 जमा करण्यात येत आहे। ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे। हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असेही मंत्री तटकरे यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही अपडेट समजली असेल तर तुम्ही या ठिकाणी डबल पाहू शकतात की तुम्हाला सांगतो की मंत्री तटकरे काय म्हणले की या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला ज्या आहेत त्यांच्या अर्जदार आहेत महिलांच्या त्या अर्जदाराच्या खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे। आणि त्यासाठी काय प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी ₹1 जमा करण्यात येत आहे। तर ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात निश्चितपणे मदत होणार आहे। हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठल्याही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका असेही या ठिकाणी आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो,
भेटूयात अशाच नवीन माहितीचा नवीन अपडेट घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.